हॅलो. गुड मॉर्निंग. नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे वेल स्पेशल स्ट्रीट स्टाईल अंड्याची भुर्जी. तर तुम्हाला आता दिसत असेल मी कांदे कापून घेतलेत, टॅमॅटो सुद्धा कापून घेतलेले आहेत आणि हे कापायचं यंत्र घेतलेलं आहे जे सगळ्यांच्या घरामध्ये असेल. तर आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया आणि त्याला बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे कांदा तुम्हाला एकदम बारीक करून घ्यायचा. बघू शकता. ताटामध्ये काढून घेऊया. आणि टॅमॅटो बारीक करून घ्या सेम त्याच मॅन्युअल मशीन मध्ये. आता टॅमॅटो कापून आता मी पॅन घेतलेला आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्हाला तेल याच्यामध्ये यूज करायचं आहे. गॅस सिलेंडर भेटत नसल्यामुळे आम्हाला अंडा भुर्जीच खायला लागते, कारण की ती पटापट रेडी होते. बाकी रविवारी आम्हाला खूप वेळ लागतो जेवण बनवायला, त्यामुळे गॅसची बचत करण्यासाठी आम्ही अंडा भुर्जी बनवण्याचं म्हणजे अंडा भुर्जीच खाण्याचं आम्ही हे करणार आहोत, जगणार आहोत. आता ह्याच्यात आपण ते कांदा टॅमॅटो टाकूया. थोडा गॅस कमीच करून घेऊया, गॅस बचत आहे. कमेंट करून नक्की मला सांगा की तुमच्याकडे एक गॅस आहे, एक सिलेंडर आहे की दोन सिलेंडर आहे. हा थोडा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता छानपैकी, मस्त कांदा शिजेपर्यंत. कोण आहे इथे मध्ये? कांदा लवकर शिजायला आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. माझा अंदाज परफेक्ट असतो नेहमी. छानपैकी असं आपल्याला कांदा टोमॅटो हलवून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचं आहे.
आता आपण याच्यात घालणार आहे मसाला. तुम्हाला जेवढा लागेल तेवढा टाका. आम्हाला जास्तच लागतो. पाच अंडी घेतलेली आहेत मी ही अंडा भुर्जी बनवण्यासाठी. लक्षात ठेवा स्ट्रीट स्टाईल वाली अंडा भुर्जी आहे. स्ट्रीटवर जरी बनवत नसलो पण ही स्ट्रीट स्टाईल आहे, कारण की मी स्ट्रीटवर उभा राहून बनवली आहे, बघितली आहे रेसिपी. एक नंबर खतरनाक कलर आलेला आहे. नवीनच मसाला ऑर्डर केलेला आहे अमेझॉन वरून. त्याची लिंक मी शेअर करेन जर मला लक्षात राहिली तर. नाही राहिली तर कमेंट करा. आता एक एक करून आपण अंडे फोडून टाकणार आहे त्याच्यामध्ये. अंडी तुम्ही धुवून घेऊ शकता पण त्याचा काय फायदा होणार नाही, कारण की तसंही तुम्हाला फोडूनच टाकायचे. नेहमीप्रमाणे आमच्यामध्ये लुडबुड करण्यासाठी ती आलेली आहे. तर अशा प्रकारे आपली सगळी अंडी टाकून झालेली आहेत. आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊ. मला माहिती आहे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी आलं असेल. तर आपण हे आता थोडी शिजायला ठेवूया आणि त्याच्यानंतर कोथिंबीर सर्व करूया त्याच्यावरती. मस्त पैकी अशी आपली भुर्जी रेडी झालेली आहे. त्याच्यात आपण टाकणार आहे थोडासा लिंबू. आणि वरतून अशी मस्तपैकी कोथिंबीर. आणि आपली रेडी झालेली आहे स्ट्रीट स्टाईल भुर्जी, अंडा भुर्जी. Ready to serve. Thank you.